T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचा हिरो ठरलेला शिवम दुबे घरी कसा पोहोचलाय माहिती आहे का? मैदानावर चमकलेला हा प्लेयर सेलिब्रेशन नंतर काहीच तासांनी ट्रेनमध्ये प्रवास करत होता. पण शिवम दुबेने ट्रेनने प्रवास का केला आणि या प्रवासात त्याच्यासोबत काय घडलं सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनल मॅचमध्ये दुबेने शेवटच्या ओव्हरमध्ये तुफान बॅटिंग करत भारताचा स्कोअर 250च्या पुढे नेला आणि भारताने न्यूझीलंडला हरवत वर्ल्ड कप जिंकला. मॅच संपल्यानंतर बाकीचे प्लेयर्स फ्लाईटने आपापल्या शहरांकडे रवाना झाले, पण दुबेला मुंबईसाठी फ्लाईटच मिळाली नाही. त्यामुळे त्याने एक वेगळाच डिसिजन घेतला, ट्रेनने घरी जाण्याचा. शिवम दुबे त्याची पत्नी अंजुम आणि एका मित्रासोबत अहमदाबाद मुंबई सयाजी एक्सप्रेसच्या AC3 टायर कोचमध्ये बसला. पण एक प्रॉब्लेम होता, जर लोकांनी त्याला ओळखलं तर स्टेशनवर मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे टोपी, मास्क आणि फुल स्लीव्हचा टी-शर्ट घालून आपली ओळख लपवण्याचा त्याने प्लॅन केला. ट्रेन सुटायच्या काही मिनिटांपूर्वीच तो धावत गाडीत चढला आणि सरळ वरच्या बर्थवर जाऊन रेल्वेच्या ब्लँकेट खाली लपून बसला. प्रवासादरम्यान एक मजेशीर प्रसंग सुद्धा घडला. TC तिकीट तपासायला आला आणि त्याने विचारलं, शिवम दुबे तो क्रिकेट प्लेअर का? पण शिवमच्या पत्नीने लगेच उत्तर दिलं, नाही तो इथे कसा येईल, आणि TC पुढे निघून गेला. जवळपास 8 तासांचा प्रवास दुबेने बहुतेक वेळ झोपेतच केला. मुंबईत बोरिवली स्टेशनवर उतरताना मात्र त्याने पोलिसांची मदत घेतली आणि सुरक्षितपणे घरी पोहोचला. मैदानावर लाखोंचा हिरो असलेला हा प्लेयर त्या दिवशी ट्रेनच्या वरच्या बर्थवर लपून घरी परतला आणि त्याची ही स्टोरी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. काय वाटतं तुम्हाला शिवम दुबेच्या या ट्रेनमधल्या प्रवासाविषयी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.